सत्या, अजून तोच विचार करतोस? जाऊ दे ना, सोडून दे आता. आज तुझा नगरसेवक म्हणून पहिला दिवस आहे. किती खुश असलं पाहिजेस तू. आणि ते जॅकेट का ठेवले तिथं? घाल. वाघमारे, अहो झाला की आता कार्यक्रम. त्या दिवसभर ते जॅकेटच घालून बसू? हा मग, नगरसेवक आहेस तू. राजकारणी लोकांनी असंच फिरायचं असतं. तात्या साहेबांना बघितलंयस ना, कसे फिरत असतात, एकदम पॉश. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. मंजिरी सुर्वे. वाघमारे, मग तुम्ही बी नगरसेवकाची बायको आहे ना, मग तुम्ही बी असं टापटीप राहायला पाहिजे. नाही म्हणजे आता तुम्ही सकाळपासून या साडीत किती गोड दिसत होता, किती सुंदर दिसत होता. मग आता पोलीस कशाला बनला? कारण हे माझं काम आणि मला माझ्या कर्तव्यात कसूर करून नाही चालायची. बरोबर आहे तुमचं. पण वाघमारे, जसं तुम्हाला तुमच्या कामात कसूर करून नाही चालायचं ना, तसंच नवरा बायकोनं रोमॅन्स मध्ये पण कसूर करायचा नसतो. मला चालते कसूर केलेली. सत्या, आता नगरसेवक आहेस तू. बायकोपेक्षा जास्त लक्ष लोकांच्या कामाकडे द्यायचं. असं? मग मी काय म्हणतो, मी डायरेक्ट ना वस्तीतच जाऊन राहतो, म्हणजे काही प्रॉब्लेमच होणार नाही. बेस्ट ऑप्शन आहे. पण सत्या, तुझी वनराईत रोपं लावायची आयडिया लय आवडली आहे मला. थँक्यू. वट्ट पौर्णिमा एका वेगळ्या पद्धतीने साजरी करता येऊ शकते हे दाखवून दिलंस तू सगळ्यांना. वाघमारे, खरं तर ना मी तुमचे आभार मानायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही मला म्हणलं ना की प्रत्येक स्त्रीचं तिच्या हक्काचं वडाचं झाड असायला पाहिजे, तेव्हाच ही आयडिया मला क्लिक झाली. वाघमारे, तुम्ही सोबत असला ना की काहीतरी चांगलंच होतं बघा. आणि तुम्ही जर अशाच सोबत राहिला ना, तरी हो नगरसेवक सत्यजित सुर्वे आपल्या प्रभागाचं स्वर्ग बनवेल. सत्या, माझा विश्वास आहे तू इथल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या सोयी नक्की मिळवून देशील. मी आलेच. चल निघूया ना. वाघमारे, मी काय म्हणतो, निघूया आपण, पण त्याआधी ना जरासं. सत्या चल. वेळ आहेस का? वर्दीत आहे. चल पटकन.